पुन्हा आली त्याच डिझाईनची ऑर्डर. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर ही डिझाईन मला तर असं वाटते की तुम्हाला सगळ्यांना म्हणजे अशी लर्न झाली असेल की ही सारखे ह्याच डिझाईनचे रेड वेल्वेटचे केक का करते. तर प्रॉब्लेम असा आहे की कस्टमरला हीच डिझाईन रेड वेल्वेट केकमध्ये खूप जास्त आवडते आहे आणि माझ्याकडे तर हे जास्त ट्रेंडिंगलाच चालू आहे. माझे अर्ध्यापेक्षा जास्त व्लॉग्स तर ह्याचेच असतील. असं तुम्हाला पण म्हणजे समजलंच असेल की कशाचे व्लॉग्स आहेत. तर काय आहे ना, हे डिझाईन दिसायला पण छान दिसते, डिसेंट आणि एकदम प्रॉपर आणि एकदम छान अशी दिसते. तुम्ही पण बघितलंच असेल ह्याचे फुल व्हिडिओ. तर हा आहे रेड वेल्वेट केक आणि हा हाफ KGचा करायचा होता मला. माझ्या भावाच्या फ्रेंडनेच ऑर्डर दिली होती मला. तर त्याने माझ्याकडनं फर्स्ट टाईम केक नेला होता आणि ऑफकोर्स त्याला पण हा केक खूप आवडला. तर कारण केक असे असतात की फ्रेश असतात, सगळं प्रीमियम मटेरियल असतं, सगळं मटेरियल फ्रेश यूज केलेलं असतं. म्हणजे असं 2 दिवसाचं 3 दिवसाचं असं वगैरे काही नसतं. ऑर्डर आली की आपण म्हणजे कामाला लागतो. आधीचं काही करून वगैरे ठेवलेलं काहीच नसतं, सगळं एकदम फ्रेश असतं. हे तुम्हालाही माहिती आहे. आणि जे कस्टमर्स माझे केक खातात त्यांना तर माहितीच आहे की केक कसे असतात आणि केकची टेस्ट पण कशी असते, क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण. तर हा मी बनवायला घेतला लगेच हाफ KGचा केक. ह्याला थोडंसं क्रमकोट वगैरे करून सेट व्हायला ठेवलं फ्रीजमध्ये. आणि हा मी खाली घेतला आहे 1 KGचा जो बेस असतो तो घेतला आहे मी. आणि हा बेस 10x10चा आहे. तर मी हाफ KGचा जर केक असेल तर त्याला 8x8चा यूज करते आणि 1 KGचा असेल तर 10x10चा. ते कसं आहे म्हणजे बेकरीचे जे केक असतात ते हाफ KGचे खूप छोटे असतात. सो ते 7x7चा बेस यूज करतात. तुम्ही कुठेही बघा बेकरीजमध्ये 7x7चाच बेस असतो हाफ KGसाठी. तर पण जे होम बेकर असतात त्यांची साईज वगैरे सगळं मोठं असतं आणि सगळंच म्हणजे असं एकदम प्रीमियम वगैरे क्वालिटीचं असतं. तर हा मी बनवायला घेतला आहे असा आणि क्रमकोट होऊन सेट वगैरे झाला आहे. आणि आता याला आपण करून घेऊया आयसिंग. आयसिंगसाठी तर मी पायपिंग बॅगच यूज करते कारण हे मला खूप इझी होतं पायपिंग बॅगनी फिनिशिंग द्यायला. आणि राऊंड केकला वगैरे कोणताही केक असो त्याला फिनिशिंग द्यायला पायपिंग बॅग खूप इझी पडतं माझ्यासाठी. सो मी त्यानेच करते. फिनिशिंग पण एकदम प्रॉपर आणि छान होते आणि एकदम झटक्यात अशी होती. तर मी क्रीम मेल्ट नको व्हायला म्हणून लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिली. तोपर्यंत ती सेट होती आणि इकडे मी फिनिशिंग पण करून घेते आहे. तर केकला छान अशी फिनिशिंग पण होत आली आहे. आणि नंतर हे पण थोड्या वेळ असं म्हणजे ठेवायचं सेट व्हायला फ्रीजमध्ये. नंतर ह्याच्यावर डिझायनिंगचा पार्ट करायला घ्यायचा. जो वरचा बेस ठेवला आहे तो साईडला ठेवून दिला आहे मी आणि त्याला मिक्सरमध्ये त्याचा बारीक क्रश करून घ्यायचा कारण ते वरतून डिझायनिंग पार्टला यूज करायचा. तर फिनिशिंग झाली आहे. जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती रिमूव्ह करते आहे मी. आणि ते रिमूव्ह वगैरे करून झाल्यावर जो बेस आहे 1 KGचा मला त्यालासुद्धा व्हाईट क्रीमनेच कवरअप करायचं होतं कारण ती डिझाईनच तशी आहे की त्याला कवरअप करावंच लागतं. पायपिंग बॅगने कवरअप करायला थोडासा वेळ लागतो कारण त्याने क्रीम जास्त लागल्या जाते. सो मी डिरेक्टली स्पॅच्युलानेच थोडी क्रीम घेऊन फिनिशिंग करायला घेतली. तर तुम्ही बघताय छान अशी फिनिशिंग होती आहे. थोडंसं इकडे तिकडे लागतं आहे बट इट्स ओके. ते की आपल्याला क्लीन वगैरे करता येतं त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नसतो. त्याच्यानंतर त्याच्यामधली क्रीम संपली होती सो मी परत पायपिंग बॅग घेतलं आणि परत ठेवून दिली कारण मग क्रीम मेल्ट नको ना व्हायला तोपर्यंत ती सेट होऊन जाते फ्रीजमध्ये आणि आपल्याला त्याने डिझाईनसुद्धा काढायची होती. तर हे मी अशी फिनिशिंग करून घेतली प्रॉपर. खरंच पण ह्या फिनिशिंगला खूप वेळ जातो. प्रॉपर फिनिशिंग झाले तरच ह्या केकला छान लुक येतो, नाही तर मग लुक पण येत नाही चांगला असा. तर ह्याला आपण छान फिनिशिंग करून घेऊया. नंतर सगळं क्लीन करून घेऊया टिश्यूनी. आणि नंतर स्पॅच्युला मी चेंज केला आहे कारण तो मोठा होता ना, तो जाड आहे जरा, हा पातळ आहे, त्यामुळे ह्याने जरा नीट जमते फिनिशिंग करायला. तर सगळं क्लीन वगैरे करून घेऊया. आणि मग क्लीन करून झालं आहे आता आपण काढूया डिझाईन. तर डिझाईनचा तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो ह्याच्यामध्ये. तर आता आपण ह्याला डिझाईन करून घेऊया. ह्याला मी डबल लेअरचीच डिझाईन काढली आहे आय थिंक सो कारण लुक छान येतो त्याने डिझायनिंगचा. तर डिझायनिंगचा पार्ट तुम्ही बघताय की मी स्लो केला आहे, ह्याला फास्ट नाही केलं आहे आणि खूप स्लोली आणि छान अशी डिझाईन बनते आहे ह्या केकला. तर ही आउटर डिझाईन करून परत छोट्या नोझलने इनर डिझाईन केली आहे. तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला लगेच कळेल की मी कसं म्हणजे हँड माझं हे करते आहे, पुश पुल वगैरे करते आहे, कशी ती डिझाईनचा फ्लो पडतो आहे आणि डिझाईन पण किती छान अशी होती आहे म्हणजे बनते आहे, तयार होती आहे. क्रीम जेवढी छान सेट होईल ना तेवढं छान तुमची डिझाईन होणार, त्याचा काही प्रश्नच नाही. तेवढी छान फिनिशिंग होणार, सगळं एकदम मस्त होईल. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. म्हणजे जे न्यू बेकर्स आहेत, म्हणजे जे नवीन फर्स्ट टाईम वगैरे केक बनवतील ते सुद्धा एकदम बेस्ट केक बनवतील हे व्हिडिओज बघून.
तर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करत राहा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा, कारण ते सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्यांनीच तुम्हाला लेटेस्ट अपडेट कळत राहतील व्हिडिओजचे. म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओज पोस्ट करते त्यावेळेस तुम्ही लगेच बघू शकता. तर कमेंटसुद्धा करा. मला खूप छान छान कमेंट्स येतात आहेत माझ्या सगळ्या व्लॉग्ससाठी आणि खरंच म्हणजे खूप मेहनत लागते हे व्लॉग्स वगैरे सगळं शूट करायला, परत रेकॉर्डिंग करायला, त्याची एडिटिंग करायला, थंबनेल वगैरे सगळंच बघूनच करावं लागतं. तर कसं आहे, मी ह्याच्यामध्ये न्यू आहे त्यामुळे मी थोडं हळूहळू शिकते आहे की कसं एडिटिंग करायचं, कसं काय करायचं, ॲडव्हर्टायझिंग वगैरे कशीमध्ये टाकायची हे पण मी हळूहळू शिकते. तर इथून पुढचे माझे जे व्लॉग्स आहेत ते तुम्हाला काहीतरी न्यू बघायला मिळतील. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट करत राहा. म्हणजे मी पण थोडी मोटिवेट होत राहते तुमच्या कमेंट्सनी वगैरे. आणि एवढ्यात मला लाईव्ह यायला पण पॉसिबल होत नाही आहे कारण म्हणजे ऑर्डर्स वगैरे चालू आहेत त्याच्यामुळे. तर हे मी क्रश करून घेतला होता मिक्सरमध्ये, थोडा वेळ ठेवला होता फ्रीजमध्ये, म्हणजे थोडासा असं तो कडक होतो आणि कडक झाला तर मग छान म्हणजे होतो, म्हणजे तो सेट वगैरे होतो एकदम प्रॉपर. तर मी त्याला आधी सेपरेट करून घेतलं म्हणजे टाकायला काही प्रॉब्लेम नाही आहेत. आता सेपरेट तर झाला आहे तर आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया आणि ते सगळीकडे एकदम छान असं स्प्रेड करून घ्यायचं. तर थोडंच आणि हळूहळू टाकायचं असं आणि ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. आणि ह्या केकवर झाल्यानंतर मी छान असं नेम वगैरे करून घेतलं, सगळं एकदम प्रॉपर करून घेतलं. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला ह्याची डिझाईन माहितीच आहे त्यामुळं म्हणजे असं जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही पडणार मला. तर हा केक मी अजूनपर्यंत 1 kgचा केला नाही आहे. अजूनपर्यंत मला ह्याची ½ kgचीच ऑर्डर आली आहे. सो 1 kgचं आलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत ती गोष्ट पण शेअर करेल. तर तुम्ही बघताय की हे किती प्रॉपरली आणि सेपरेट करून टाकायला लागतं. थोडी पण वाईट स्पेस दिसली नाही पाहिजे, पूर्ण जागा कवरअप व्हायला हवी आणि तरच मग केक छान दिसतो. आणि रेड आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन म्हणल्यावर एकदम बेस्ट असते, सगळ्यांनाच आवडतं. सो थोडंसं राहील असं वाटते मला, बट मी पूर्ण ते यूज करायचा प्रयत्न करेल कारण मग ठेवून तरी मी काय करणार ना, त्याच्यामुळे ते केकला तरी लुक छान येईल, पूर्ण असं भरून वगैरे दिसेल आणि छान दिसेल. तर ह्याच दिवशी मला अजून एक केकची ऑर्डर होती, बट त्या केकचा व्लॉग मला शूट करायला नाही भेटला कारण ह्यालाच मला खूप वेळ लागला आणि नंतर मला त्याचा कंटाळा आला. सो मी त्याचा फक्त एक व्हिडिओ शूट केला आहे, तो तुम्हाला त्याचा फायनल लुक लास्टला दिसेलच. तर तो कसं झालं आहे मला ते पण कमेंट करून सांगा आणि दोन्ही पण केक कसे झालेत कमेंट करून सांगा. तर हा केक मी 450ला सेल केला आहे आणि जो दुसरावाला आहे विंटेज केक तो मी 350ला सेल केला आहे, तो पण ½ kgचा आहे. तर तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि काही मिस्टेक वगैरे झाले असेल तर ते पण करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट टाईम ती सुधरेल. आणि हे मी आता सगळं कवरअप करून घेते आहे, सगळी फिनिशिंग करून घेते आहे ह्याला. आणि ह्याच्यावरती थोडेसे टॉपर्स वगैरे लावायचे होते मला, ते टॉपर्स वगैरे पण सगळे लावून घेतले. ह्यालाच थोडासा वेळ गेला माझा कारण हे सगळीकडून मला कवर करायचं होतं. नंतर मग सगळे टॉपर्स वगैरे लावून घेतले. टॉपर्स वगैरे लावून झाल्यावर नेम वगैरे टाकलं छान. व्हाईट क्रीमवर नेम थोडंसं लेटच टाकायचं कारण जर आधी टाकलं तर मग ते स्प्रेड होतं. तर हा आहे केकचा फायनल लुक. तर तुम्हाला कसा वाटला हा केक मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा आहे सेकंड केक. तर असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू, बाय बाय.